पुणे शहरातील सर्वात गजबजलेला शिवाजीनगर आणि संचेती चौक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सध्या शिवाजीनगरहून जुन्या पुणे मुंबई हायवेकडे जाण्यासाठी नागरिक वाकडेवाडी अंडरपासचा वापर करतात। मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे हा अंडरपास आता अपुरा पडत असून तिथे रोज प्रचंड ट्रॅफिक जाम होत आहे। यावर दीर्घकालीन उपाय म्हणून महापालिकेने तब्बल 73.52 कोटी रुपयांच्या नव्या वाय आकाराच्या उड्डाण पुलाला आणि स्वतंत्र रेल्वे ग्रेड सेपरेटरला मंजुरी दिली आहे। मात्र नक्की काय असणार आहे या पुलाची रूपरेषा, हा कुठून कुठपर्यंत असणार आहे, तो बांधताना काय नियोजन केले जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शिवाजीनगर येथील साखर संकुल ते जुना पुणे मुंबई रस्त्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सुमारे 73.52 कोटी रुपयाच्या नव्या वाय आकाराच्या उड्डाण पुलाला आणि स्वतंत्र रेल्वे ग्रेड सेपरेटरला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1950 मधील कलम 72 ब अंतर्गत या कामासाठी 73,62,69,250 रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास मुख्य सभेची अधिकृत मान्यता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती मार्फत प्रस्ताव सादर केला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे। तर हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे हे आपण पाहणार आहोत। मात्र हा प्रकल्प समजून घेण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, अखेर या ठिकाणी नव्या उड्डाण पुलाची गरज का भासली? कारण सध्या शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरातून जुन्या पुणे मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी वाहन चालक वाकडेवाडी अंडरपासचा वापर करतात। काही वर्षांपूर्वी पर्यंत ही व्यवस्था पुरेशी होती, मात्र आज वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या अंडरपासची क्षमता अपुरी पडू लागली आहे। परिणामी सकाळी आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवर्सला वाकडेवाडी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यातच गणेश खिंड रस्त्यावरून पिंपरी चिंचवड किंवा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना संचेती हॉस्पिटल आणि पाटील इस्टेट चौकातून वळसा घेऊन जावं लागतं। या दोन्ही चौकांवर दिवसभर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो। यापूर्वी महापालिकेने बांधलेला अंडरपास प्रामुख्याने दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सोयीचा ठरत होता। मोठ्या वाहनांना त्याचा फारसा फायदा होत नव्हता। हीच अडचण लक्षात घेऊन नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पर्यायी मार्गाची मागणी केली जात होती। याची दखल घेत पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने येथे उड्डाण पूल आणि रेल्वे ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा वाय आकाराचा पूल नेमका कसा असणार? तर हा पूल साखर संकुल पासून सुरू होईल आणि थेट जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जोडला जाईल। याची मुख्य रचना वाय आकारात करण्यात आली आहे, जेणेकरून वेगवेगळ्या दिशांना जाणारी वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय विभागली जाईल। या उड्डाण पुलाचा एक भाग जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला थेट उतरेल, तर दुसरा भाग हा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या म्हणजे COEP बाजूला उतरेल। या व्यतिरिक्त या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा मार्ग जुन्या शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळही जोडला जाईल। या रचनेचा सर्वात मोठा आणि थेट फायदा असा होईल की नामदार गोपालकृष्ण गोखले रस्त्यावरून मुंबई, नाशिक, पिंपरी चिंचवड तसेच दुसऱ्या बाजूला येरवडा, विमानतळ आणि नगर रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांना संचेती रुग्णालयाला वळसा घालून ट्रॅफिक मध्ये अडकण्याची अजिबात गरज पडणार नाही। वाहन चालक थेट या पुलावरून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर प्रवेश करू शकतील। यामुळे गणेश खिंड रस्ता, संचेती चौक, शिवाजीनगर तसेच साखर संकुल परिसरातील वाहतुकीचा ताण निम्म्याने कमी होईल आणि शिवाजीनगर एसटी स्थानक व रेल्वे स्थानक जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी जोडला जाईल। एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आर्थिक नियोजनाची बाजूही महापालिकेने पारदर्शक आणि सुटसुटीत पद्धतीने मांडली आहे। प्रशासकीय स्तरावर या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 75 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे। या निधीचे वर्गीकरण करताना मुख्य उड्डाण पूल आणि रेल्वे ग्रेड सेपरेटरच्या बांधकामासाठी मिळालेल्या माहितीनुसार 44.73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। वाहतूक सुलभ करणाऱ्या स्लीप रोड आणि त्यांशी संबंधित इतर आवश्यक कामासाठी 14.79 कोटी रुपये खर्च केले जातील। या संपूर्ण प्रकल्पावर एकूण 11.14 कोटी रुपये GST लागू होणार आहे। तसेच पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाणी पुरवठा व सांडपाणी वाहिन्यांच्या स्थलांतरासाठी 2.33 कोटी रुपये आणि प्रकल्पाच्या गुणवत्ता नियंत्रणासह इतर कारागिरी व खर्चासाठी 50 लाख रुपयांची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे। या प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास पाहूयात। तर 14 ऑगस्ट 2025 रोजी या प्रकल्पासाठी मे प्रीतम एंटरप्राइजेस यांची तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांनी या संपूर्ण परिसराचे अत्याधुनिकीकरण, टोपोग्राफिकल सर्वेक्षण, सॉइल टेस्टिंग म्हणजेच भूगर्भीय तपासणी आणि वाहतुकीचा सखोल अभ्यास करून विस्तृत प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR आणि रेल्वे उड्डाण पुलाचा आराखडा तयार केला। उड्डाण पूल प्रकल्पासाठी 73.52 कोटीच्या
पूर्वगणना पत्रकाला 20 नोव्हेंबर 2025 रोजी तांत्रिक छाननी समितीने तातडीने मंजुरी दिली। त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय मान्यता महापालिका आयुक्तांनी 19 जानेवारी 2026 रोजी दिली आहे। महापालिकेच्या नियोजित उद्दिष्टानुसार सर्व आवश्यक कायदेशीर परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून पावसाळ्याचा कालावधी वगळता सुमारे 18 महिन्यात म्हणजेच 1.5 वर्षात हा उड्डाण पूल पूर्ण करण्याचे कडक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। एकूणच पुण्यातील सर्वाधिक गर्दीच्या परिसराला दिलासा देणारा हा प्रकल्प ठरू शकतो। मात्र आता सर्वांचं लक्ष असेल ते या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे आणि तो वेळेत पूर्ण होतो की नाही याकडे। कारण कागदावरचे आराखडे अनेक असतात, पण पुणेकरांना गरज आहे ती प्रत्यक्ष वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या कामाची। हा वाय आकाराचा उड्डाण पूल तो त्यापेक्षा पूर्ण करू शकतं का हे येणारा काळच ठरवेल। मात्र या प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे? हा प्रकल्प खरंच शिवाजीनगर आणि संचिती चौकातील ट्रॅफिकची समस्या सोडवेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।